तर हे पक्क घर बांधलंय आणि तिकडे पण गुंडूचं घर आहे, तिकडे आमचं सगळ्यांचं घर आहे आणि इथे माझ्या गुंड्याचं घर आहे. मस्त बांधलंय आम्ही. मस्त आम्ही चाललो दोधानी. फॅमिली आली ना तिकडे मस्त आहे. मस्त आहे ते. विचारायला चल, विचारून घ्यायचं का कसं काय आहे. येताना मग कधी विचारणार, आताच विचारून तो माणूस होता तिथे. तर चल ना. दिनेश विचारायला गेलं, रिसॉर्टचं विचारायला गेलाय पुढच्या वेळेस कसं काय. रिव्हरस्टोन ॲग्रो फार्म म्हणून फार्म आहे. तर हे घे दिनेश वाटेल जरा. तर इथे सगळी सोय आहे, पण बुकिंग तुम्हाला ऑनलाईन करायचंय, ऑफलाईन नाहीये. तर बुकिंग करताना तुम्ही ऑनलाईन करा. व्हेज नॉन व्हेज स्विमिंग पूल आहे, तुमची बर्थडे पार्टी वगैरे काय करायचं असेल त्यासाठी आहे. आम्ही काय आतमध्ये एवढं काय मागे दिसते बघा त्यांचं सगळं. तर आम्ही आता पुढेच चाललोय. दोधानी म्हणून गाव आहे, 1-1.5 किलोमीटर आहे. तर आम्ही असंच चालत जाणार आहे. रस्ता खूप छोटा आहे, खूप म्हणजे खूपच. एक बस जरी आली समोरून आणि इथून 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलरला थांबावंच लागणार आहे, नाही तर बसला. तुम्हाला दाखवते मी. एवढा निमुळता रस्ता आहे, निमुळता ना रे, निमुळता. आणि आता वाव मस्त ऊन पडलं, आता भारी भारी वाटतं जरा. किती ओरडतायत पोरं ना, वास आहे. आणि हा डोंगर असं वाटतं एंड आहे ना, स्वर्गात चालल्यासारखं. डोंगरावरती ढग उतरले तिकडे इकडे. आणि आपण डोंगरावर दिसलं. नेलं साठवलेलं गठुड बया. रिसॉर्ट सगळं रिसॉर्टच आहे तिकडे. मस्त गाव दिसत. तिकडे ऊन पडले, एवढं छान आहे ना. सगळे धबधबेच आहेत. इकडे नदी आहे, इकडे बघ, इथे पाणी येते ह्या नदीच. धबधबे आहेत ना, तिकडून पाणी येतं, ते वरची धबधबे दिसतात. बघितला हा धबधबा, आणि ह्या धबधब्यातच पाणी इकडे येतं. सगळं आम्ही फिरलो. डोंगर. आता परत पाऊस येईल, परत काळोख झाला. चला विकायला आलं बाबा. इथे काय काय चटई मस्त मोठं. गंगूबाई मेनू पटेल, शेला ॲग्रो फार्म हाऊस घेतले, त्यांची नाव आहेत फार्म हाऊस वरती. इथे इथून पण रस्ता आहे नदीवर जायला, नाही ना. ऍक्च्युली ते बघा धबधबा परत आला. हाच आहे तो मोठा धबा दिसतो, हाच. किती पडतो वरतून पाणी. हेच येते, हेच नदीला पाणी येतं. छोटे छोटे धबधबे.
कसं जंगल वाटते बघा. कसं बांधलेत साड्या. एक गाव आहे, रिसॉर्ट वगैरे हे लोकांनी घेतलेले. किती छान आहे. भात शेती लावली. हे बघा शेतीला पाणी कसं येत आहे ना. ही शेती आहे भाताची. येते इथून जाऊन मग ते इथं पुढे येतं, पुढून जाऊन पुढे येते. असं सगळं पाण्याचं चाललेलं आहे. इथून माती सगळी पूर्ण वाहून गेली, पूर्ण वाहून गेली माती. पण एक साईडला जमा झाली. आणि शेती तेवढी छान वाटते ना. मस्त गेलं. आम्ही आलो इकडे. दिनेश बोलतो इथेच बस, गावातला रस्ता. हा हे गव्हर्नमेंटने हवा सुटली. छान वाटलं बरं. एवढे भिजली होती मी, तेवढी सुटली. पाऊस पण येते. हे बाबा काम करतायत. बाबा काय करता तुम्ही? भात लावता, काढताय? हा पावसामुळे झालेले. रील्स काढले असते पण काय करणार, रेंजच नाही. काय रील्स काढणार आहे. नंतर बनवू नाही शकत. बनवू शकते. छत्री उघडते. आलो का जवळ? जवळ पाणी. वाव मस्त आहे. इथून पाणी येते ते इथे 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 भाताची शेती. आणि मग ते पाणी सगळं इथून जातं आणि या साईडला निघतंय. या साईडला निघलेला आहे. इथेच घाण केली लोकांनी प्लास्टिक. जाऊया धबधब्यावरतीच. ए दीदी धबधबा लांब आहे का ग? आणखीन हो हो बोलते. हा चल बघूया बघूया. जाऊया. चालूय गावात देऊळ आहे. आधी दर्शन घेऊया. चला देवळात जाऊया. कसलं देऊळ माहिती नाहीये. हा विठ्ठलाच असेल. आतून रस्ता आहे धबधब्यावर जायला. धाबा धाबा पाणी येत. कसं चलो जाएंगे बाबा पैसा करके. हे डोंगर आहे आणि वरती चढायचं. हा नाही तर गावात रस्ता होता तो. व्ह्यूपुरीला. हा 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 सेम तसंच आहे. मला कोंबडीची भीती वाटते. कोंबडी लगेच चावायला येते. जुनी घर बघा सगळी. 2 आणि 4 वाजता बस आहे. आता बस गेले होते 4 वाजता. आपल्याला हरकत नाही. या गावातूनच रस्ता जातोय त्या धबधब्याला. बघा थोडा मोठा आहे. छोटे छोटे पण धबधबे त्याच्याबरोबर. आम्ही खूप चाललोय बाबा. कुत्रा मरणार वाटत बिचारा. कापायचं काय बघल आहे. धबधब्यावर यायचा चिकट आहे. इथून पाय स्लिप होणार. इथून येऊन परत इथून जायचं. चलो पाणी येते डोंगरावरून. इथून जर जास्त पाणी आलं तर तिकडचा माणूस तिकडेच राहील. एकदाच पाय धुणे. बघ पाणी कसं चाललं. यांना विचार किती लांब आहे. खूप लांब आहे का? आणखीन खूप वरती आहे. चांगलं आहे. आहे का इथे? ओके ओके चालेल. थँक्यू. वरती बांधले घर. बघूया कसं आहे ते.
मोठा धबधबा दिसतोय. आलो बाबा एकदाच दाखवते तिथे. हे बघा तिथे एक आहे बोलतात आणि वरती पण फुलबाग. चल धबधबा दिसला. बघूया. मस्त. कुठे जायचं? हा पण कोणत्या साईडने रस्ता? हा बघूया कुठून जायचं. ते तर शूट केलं. काय कुठपर्यंत कुठून जायचं विचार त्यांना. राईट जायचंय, लेफ्ट जायचंय, जायचंय. मध्ये पण आहे. बघूया पुढे नाही जाता आलं तर. हे बघा हे असं नदी इथे पण आहे छोटी छोटी. दगडातून जायचं. पाणी एवढं आलं आता. नाही काय नाही. हो. हे बघा आलं. इथून नजर सगळीकडे थांबलेत लोक. आणि हाच तो धबधबा आहे इथे. आलोय आपण एवढं दाखवत मग असं तेच ते पाणी सगळं. आणि सगळी लोक आहेत. हा चलो वरती. वाव मस्त आहे. तिकडे बघूया आपण शांत निवांत ठिकाणी बसूया ना जिथं कोण नसेल तिथे. पलीकडे पाणी वापरत. तिथून गेली लोक बघ. तिथून चालले. दाखवते तुम्हाला पाणी. हे बघा हे वरचंच पाणी येते. तर आता आम्ही काय वरती नाही जाणार. खूप तिथे बसूया. हा तिथून खाली जाऊया. हे काय खाली उतरूया ना इथून. हा पाण्यातूनच जायचं तिथून. जसं मध्ये बसूया तिथे. हे बघ इथे पण छान आहे वरती. चला बघा आलात तर एकटे येऊ नका. लेडीज असेल तर. कारण इथे पिना खाणारी लोक आहेत. म्हणजे जे बॅचलर असतात ते येतात एन्जॉय करून जातात. तर हा तिथे जाऊया. आलात नीट जा. काय नाहीये पाणी डिवाइड होतं दोन्ही तीन साईडने. त्याच्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही. मस्त पाणी इथे. हत्त पाणी आहे मगाशी पेक्षा. मगाशी ते मंद पाणी होतं. त्याच्यामुळे तिथे संत. हा तू नको तिकडे जाऊ. तिथे प्रेशर आहे पाण्याला. इकडेच बस. त्याच्यावर बस. कशावर तरी बस. आम्ही आता बसतो इथे. मस्त नजारा आहे. असा नजारा कुठेच नाहीये. हा ठेव. मस्त आहे. नदीचं पाणी खळखळ छान आहे. चप्पल पण ठेव दिनेश. मस्त आहे नजारा. खूपच छान आहे. आणि इकडे एक धबधबा आहे. तेच पाणी इकडे खाली येतात. आणि आम्ही बघतोय अशी पोरं येतात. पोरं जास्त भरपूर आहेत. ते बघ इथे पण छान. तिथे पण बसली. पण इथे पाय स्लिप होणार. प्रेशर आहे पाण्याला. गेलं तर होईल. छान आहे. इथे एवढं प्रेशर आहे ना पाण्याला. भरपूर प्रेशर आहे पाण्याला. त्या बघितलं तो मगाशीचाच पोरगा आहे ना. तो विचारत होता. तो त्याला भेटले वाटत. नाही ते नाही. त्या धबधब्यावर कधी जाणार. ट्रायपॉड आहे. मी त्याला विचारलंय ट्रायपॉड कितीला घेतलाय. तर तो सांगतो
त्याला असं वाटलं का मी व्हिडिओ हे करणार आहे, पण ऍक्च्युली मला युट्यूब साठी येते तो आला येतो दाखवेल. काय नाव तुझं? आर्यन. मी आर्यनला विचारून कितीला भेटता? म्हणजे कोण युट्यूबर आहे तो? कोण युट्यूब साठी कोण करताय? ओनली अच्छा 350. ओके. अच्छा मी युट्यूबर आहे आता जस्ट स्टार्ट केलंय. म्हणजे 2 मोठ्या पैकी तिचा डायरीज म्हणून आहे. ती बोलतात मला ती आले म्हणूनच विचारलं मी, मला तिच्या हातात येतात तरी व्हिडिओ करतो. व्हिडिओ शूट करता नॉर्मल व्हिडिओ इंस्टाग्रामच्या ठीक आहे. केलं एन्जॉय कसं वाटतं? चांगलं वाटतं. ओके बाय आर्यन. बाय. चलो मुलं खूप छान आहेत, आपल्या तिकडचीच आहेत आणि सगळी मराठी पोरं आहेत म्हणून खूप छान वाटतं. बसलाय आणि सगळी याच्या वयाची मुलं आहेत, ही सगळी याच्या वयाची मुलं आहेत म्हणून काहीच वाटत नाहीये. खूप पाऊस येणार आहे जोरात, एवढा मोठा पाऊस येणार आहे ना. काय मस्त वाटतं, एवढं फळ खाली झालं होतं तिथे. खूप छान वाटतं, एवढं मस्त निसर्गरम्य आहे ना. म्हणजे आम्ही एवढं फिरलो पण असा नजारा बघायचा होता मला का असं कुठे असेल का पाणी वाहतंय, एवढी दगडी आहेत, बाजूला डोंगर आहे, धबधबा आहे. दिनेश कसं वाटतं तुला? कधी असं बघितलेलं आपण? कधी पाहिलेलं का असं? ढग आले, डोंगरावरती आले, जोरात पाऊस होणार आहे, जोरात जोरात सगळं भिजून जाणार आहे आम्ही. एवढं छान आहे ना. ट्रॅकिंगला गेलेले वाटतं, तुझ्याकडे रशी वगैरे ट्रॅकिंग करून आले ते. पाणी वाढलं, तुला वाटतंय का वाढल्यासारखं? वरती अरे इथे पावसाचा प्रश्न येतच नाही दिनेश. वरती इथे नाही प्रश्न येत, वरती पडला ना पाऊस तर मग तुला इकडे येतो, म्हणून वरती बघायचं. तेच मी पडलं असतं तू आता मधून मधून थोडं जा. नजारा किती छान आहे. मला हा नजारा एवढा आवडलाय ना, हा बॅक साईडचा. चष्म्यावर सगळं पाणी सांडतंय पावसाचं. बस मस्त. हवा मस्त आहे. हे माझं गुंड्याचं घर आहे आणि याच्या पप्पाचं, आमच्या तिघांची घर आहे बघा.
आणि हे त्याला प्रोटेक्शन ठेवलंय. गुंड्याच्या घराला गुंड्याचं घर मोठं आहे. माझं पण हे दिनेश आहे, हे माझं आहे, हे गुंडीच आहे. गुंडीला दिनेशला किती प्रोटेक्शन दिलं आम्ही पण बाबा. हा थांब. आणि येत्या इथे मी बसले ह्याच पाण्यात असेल. त्याला आता उतरते हे पक्क घर बांधलंय. आणि तिकडे पण गुंडूचं घर आहे, तिकडे आमचं सगळ्यांचं घर आहे, आणि इथे माझ्या गुंड्याचं घर आहे. असं बांधलंय आम्ही. बाय दोधानी, आम्ही चाललो. आता 3:15 वाजलेत आणि आम्ही आता निघालो. भिजले बाबा. बाय बाबा आहे हात नको बाबा. माझ्या कुंड्याचं घर, माझ्या कुंड्याचं घर, माझ्या कुंड्याचं घर. इथे ना हा इथून चढता नाही ना मला, इथून येईल. छान आहे मस्त. आलो फायनली. आणि येताना कपडे घालून नका येऊ. माझे घर, आमची घर आहे ना दिसत. हा दिसत नाही मागूनच. निघालेलो आपण 10:30 निघालेलो. आम्ही 10:30 निघालेलो घरातून. आता वाजले 3 वाजून गेले. तर आता घरी जायला पण ते येत आहेत ना ते मध्ये त्यांना तरी येऊ दे. पण रस्ता केलेला पाण्याने, ह्या सगळं पाण्याचाच रस्ता होता. सगळी माती खाली आली. आता पाऊस इथे काही जास्त खोल वगैरे काय नाहीये. दगड पण मोठे. निघालो परतीचा प्रवास. बाय धबधबा धबधबा. चला पाय आता दुखायला लागले पाण्यातून. हा माझा पाय हे झालेला माहितीये का, म्हणजे वाहून बिहून नाही पण पुढे निघायला भीती वाटते पाण्याची मला एकतर. छान वाटतं हिरवळ. आणखीन येतात लोक असं. दिनेश बोलतो प्लेट. हा ते सोडून. अच्छा म्हणजे रात्री झालं हा ते काळोख झाला की ते प्लेट नाही वगैरे. अच्छा हे हा. आलो आम्ही इथे. आता किती चहाची पोरं. आणखी सायकल देणार होतास ना मला, नाही देतस का? कुठे गेले तुझे? हे दोधाने गाव आहे. आणि अक्षरशः आता माझे खूप पाय दुखतंय. अवतार वेळ तर कसं झालं. बस येईल म्हणून, पण तिथे बस नाही. बस पुढे येते. आणि ते पण ते बोलत होते येईल की नाही, म्हणजे आणखी कुठून जाईल. तर आम्ही निघालो पुढे. जिथून टन तुम्हाला दाखवलेलं नाही गावात रस्ता येथून काय तिथे. चला निघू. अच्छा जेवणाचं पण आहे इथे. मस्त भिजून थंडगार होऊन चाललंय. मजा आली पण छान आहे. तिथं बाईक घेऊन यायला मजा आहे.
फोर व्हीलर आणि बाईक असं. हा, घरचं काय माहिती असाच विचार डुंगी मालडुंगीवर रिटर्न जाते. जिथून पाऊस येतो ना तिथून पकडायचं. आता बस कुठून आहे? मग आज नाही येणार ना? हा, पनवेल वरून येईल पण आज नाही येणार. येईल का? मग थांबते कुठे? बस स्टॉप कुठे? मंदिर जाऊ दे. ते बोलले आज बस येणार नाही. तिकडे पुढे जा. मालडुंगीला का? हा ठीक आहे. आता पण लोकांना माहिती नाही वाटत. ते बोलतात तिकडे, बोलतात इकडे. तिकडे बघूया आता तिकडे येईल. बस आली आहे का? नाही, नाही. गाड्या येते. टू व्हीलर घेऊन पोरं येते. मालडुंगी गाव. मालडुंगे गाव आहे. डुंगी 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 गाव आहे. बघितले ही शहरातली पोरं हात आले. पाऊस पडतो कुठेतरी उभं राहावं लागणार आहे आम्हाला आता पावसात. तिथे भिजलो असतो ना पावसात काय नसतं वाटलं. मस्त ना. हे काय लावलं आजूबाजूने? तेच घाण नाहीये रस्त्याने. एवढे स्वच्छ गाव होतं ना. पूर्ण गावातून आम्ही आलो. खूप स्वच्छ गाव आहे सगळीकडे नाही का रस्त्याच्या कडेने. अच्छा, आम्हाला एक धडा होता मराठीत. मला आता त्याचं नाव नाही आठवते पण त्याच्यात एक पॅसेज होता. त्या पॅसेज पॅरेग्राफ. सॉरी, पॅरेग्राफ. थँक्यू हा दिनेश. तर पॅरेग्राफ होता त्यात असं लिहिलेलं, मराठीचा धडा होता, गाव कसं ओळखावं. कसं ओळखावं मला सांगा तुम्ही. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल गाव कसं ओळखावं. ह्या त्या धड्यामध्ये लिहिलेलं होतं कसं ओळखावं गाव. मी तुम्हाला नंतर सांगेल. ओके, तुम्ही कमेंट्स करा कसं असेल. बघितले किती लोक येतात. एवढी लोक सगळी येतात तिथे. सगळे आजी लोकांपासून आले. ज्या आजी त्यांचं वय 60-70 आहे ती पण लोक आले. एन्जॉय करतायत सगळेजण यार. मस्त आहे. हे बघा त्या आजीला बघा. मगाशी गेलं तेव्हा कोण नव्हतं. आता बघा किती जण. पण आहे ना ते फार उंच आहेत ना सगळे. त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी. तर उद्या पूजेसाठी बघते. राहिली तर राहिली पण दर्पणीच व्हायची. चालू परत ब्रिजच्या इथे चालत चालत चालत. आता बस असेल. हवालदार आला का परत हाकलं होईल सगळ्यांना. चलो बस स्टॉप आहे इथे. बस स्टॉपला उभं राहूया. बायका थांबल्या. चल 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 बस स्टॉपला जाऊया. पाऊस आला पाऊस आला. आता बस येणार आहे. 4ची बस होती. लेट झाली. आता माहिती नाही किती बस. इथून आलो आम्ही. मी इथे येऊन थांबलो. कुठलं बस स्टॉप आहे? चाललो बस. आता बसने सध्या रिसॉर्ट आहे. हे असं केलं. रोजचे 45 रुपये घेतले. हे 5.5 रुपये. ओला तसंच आहे. तर आता बस मधून आता बस झालं. हा मी जाम दमले. आता काय नाही शूट करणार. तुझी मम्मी कुठे?